गुड मॉर्निंग, कसे आहात? स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्ही मस्त आणि मजेतच असणार. आजच्या व्हिडिओची सुरुवात सकाळच्या मस्त गरम गरम चहाने करूयात. चहा झाल्यानंतर मला आता स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. सकाळी खूप घाई होते, त्यामुळे मी रात्रीच भेंडी चिरून ठेवली होती. तर चला रेसिपी आपल्यासोबतसुद्धा शेअर करते. भेंडीची भाजी बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात. तसं तर कोणत्याही पद्धतीने बनवली तरी भेंडीची भाजी खूप छान टेस्टी होते. मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवत असते आणि आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते. भेंडीची भाजी बनवताना हिरवी मिरचीचा वापर मी थोडासा जास्तच करते. म्हणजे नेहमीपेक्षा 2-3 हिरव्या मिरच्या जास्त टाकते. त्यामुळे भेंडीची भाजी अजून चांगली होते, टेस्टी होते. भेंडीची भाजी होत आहे तोपर्यंत एकीकडे मला चपातीसुद्धा करून घ्यायचे आहेत. आणि हो, अजून एक गोष्ट, भेंडीची भाजी बनवताना मीठ सगळ्यात शेवटी घाला, म्हणजे भेंडीची भाजी अजून मोकळी सुटसुटीत व्हायला मदत होते. असं इथं भेंडीची भाजी होत आहे तोपर्यंत एकीकडे मी चपातीसुद्धा बनवून घेतल्या आणि शूट करायचं होतं, त्या नादात इथं भाकरसुद्धा जळाली. असं इथं आपली भेंडीची भाजीसुद्धा तयार आहे. आणि आज पिलूचे पप्पा गावी जाणार होते, म्हणून माझ्या आणि पिलूसाठी भेंडीची भाजी केली. आणि थोडासा पीठ उरलेला होता, तो मी फ्रीजमध्ये ठेवला. इथं आपले चपात्यासुद्धा झालेले आहेत. आता मला किचन ओटा क्लीन करून घ्यायचा आहे आणि किचनमधली जी भांडी आहेत ती घासून घ्यायची आहेत. दिवसभर काही शूट केलं नव्हतं. आता संध्याकाळचे 7:30 पावणे 8 वाजायला आले. आम्हाला किराणासुद्धा करायचा होता, म्हणून आम्ही किराणा करायला आलो. आणि प्रिशूला पहिल्यांदाच आणलं, तिला ट्रॉलीवर बसवलं आणि मला ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या मी घेते. आणि मोबाईल पिलूच्या पप्पांना दिला होता, ते शूट करत होते. तर चला आता आम्ही किराणासुद्धा करून घेतो. किराणा करून घरी आलो, स्वयंपाक केला, जेवण झालं, भांडीसुद्धा घासून घेतली. आणि आता रात्रीचं 11 वाजलेले आहेत. प्रिशूला झोपवलं आणि हे गावी गेले होते. सासूबाईंनी बऱ्याचशा भाज्या पाठवल्या होत्या, तसे तांदूळसुद्धा संपले होते, तर ते सगळं काय आणलं होतं. सध्या पिलूची एक्झाम चालू आहे, म्हणून ती अभ्यासाला बसली. प्रिशू झोपली होती, म्हणून तिथून लाईट बंद केली होती. म्हटलं चल मी भाज्या ठेवते, तोपर्यंत तुझा अभ्याससुद्धा होणार. तर सर्वात आधी सगळ्या भाज्या मी काढून घेते आणि त्या मला फ्रीजमध्ये ठेवायच्या आहे.
फ्रीजमध्ये भाज्या ठेवण्याआधी फ्रीज साफ करून घेऊया, कारण बरेच दिवस झाले फ्रीज मी साफ केला नव्हता. आज करू उद्या करू असं बरेच दिवस गेले. घरात लहान बाळ आहे, तिच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं असतं आणि घरात एकटी बाई असल्यामुळे सगळी कामे मलाच करावी लागतात. असं पिल्लू झोपते तेव्हा मी कामे आवरून घेते, ती उठते पुन्हा तिच्याकडे लक्ष द्यायचं असतं. आधी फ्रीजमधला सामान होता तो बाहेर काढून घेतला आणि आता फक्त कापड ओला केला आणि फ्रीज पुसून घेते. अर्धा सामान फ्रीजमध्येच होता आणि मध्ये मध्ये पिलूसुद्धा बोलत होती, मम्मा हे नाही येत हे सांगून दे. आणि परत मध्ये मध्ये प्रिशू उठत होती तर तिच्याकडे सुद्धा मी जात होती, कारण फ्रीज साफ करताना आवाजसुद्धा येत होता. थोडासा आवाज आला तरी ती उठते. इथं मी फ्रीज पुसून घेतला आणि ज्या भाज्या निवडलेल्या होत्या त्या प्लास्टिकचे डबे आहेत त्यामध्ये ठेवले आणि ज्या भाज्या निवडायच्या होत्या त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवते. सगळ्या भाज्या होत्या त्या फ्रीजमध्ये ठेवल्या आणि तांदूळ होते ती तांदळाची पिशवी अशीच ठेवली, कारण भरपूर वेळसुद्धा झालेला होता. आणि आता घर झाडून घेते, कारण फ्रीज साफ करताना बराचसा कचरा निघालेला होता आणि परत सकाळी घाई होते, डब्बा करायचा असतो, त्यामुळे ते आता साफ करून घेते. आणि सोबतच चला आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवूयात. आय होप आपल्याला नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओही आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा आणि कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. टेक केअर.